आयकोप्याने नमस्कार. मध उत्पादन म्हणजे म्होंव कशें तयार करप अथवा मधमाशी संवर्धन हाजेर आयज आमकां सखोल अशी माहिती दिवपाक श्री सुप्रजीत रायकर जे खास करून बाणावलीच्यान आयिल्ले आसा. सुप्रजीत, हांव आकाशवाणी केंद्रा तर्फे तुमचें स्वागत करता. सुप्रजीत, आतांच आमी जो आतां विशय निवडलेलो आसा तो म्हणजे मध उत्पादन जावं म्होंव कशें तयार करप आणि प्रामुख्यान मधमाशी संवर्धन. सुप्रजीत, तुजें शिक्षण जें आसा तें MCA जाल्लें आसा बरोबर. आणि IT सेक्टरान तुवें सादारण 9 वर्सां काम केल्लें आसा आणि तें सोडून सगळें तुवें आतां हें म्होंव कशें तयार करप हेचेर तूं आतां सामको एक्सपर्ट कसो जाल्लो आसा. सो आमकां तुजें सखोल अशी पयली इंट्रोडक्शन करून दी पळया. म्हजें नांव सुप्रजीत प्रभाकर रायकर. हांव बाणावले गांवांतल्यान आयिल्लो आसा. म्हणजे मेन शिक्षण जें आसा तें हांवें MCA केलां, मास्टर इन कंप्युटर एप्लिकेशन. तें जावन 9 वर्सां हांव IT फिल्डान काम करतालो. एज अ टीम लीड पर्यंत हांवें काम केलां आणि मागीर हांवें चेंज केलें, जॉब सोडलें आणि जॉब सोडून मधमाशी पालन रिलेटेड हांव शिक्षण घेवपाक, नॉलेज घेवपाक हांवें सुरवात केली. ICR KVK नॉर्थ गोवा हितून म्हाका खूब तेणी हेल्प केल्ली आसा. फर्स्ट नॉलेज जे घेवपा खातीर एक सेशन हांवें ICRान वचून ती ट्रेनींग घेतलें. थी जावन मागीर हांव गेलो सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे. तशें करून थी नॉलेज घेतली. तरेकवार मोसाचे रिलेटेड हांव शिकलो. मागीर पंजाब गेलो, मध्य प्रदेश, मागीर कर्नाटका, तमिळनाडू, वेरियस लोकेशनान म्हणजे तरेकवार ते मूस पळयले, कशे कशे मूस आसा आनी खंयचे मूस आमी गोंयान पोसपाक शकतात जे आमकां लागून बरें आसा. हेजे रिलेटेड हांवें स्टडी स्टार्ट केली. सादारण 3 ते 4 वर्सां हितूनच गेले, टायम गेलो की शिक्षणान म्हणजे कशें करून हांव गोंयान खंयचे बरे मूस आमी हाडपाक शकता, पोसपाक शकता, गोंयान आसात काय मूस जे आमी डॉमेस्टिकेट करपाक शकता. तेजे स्टडी करून, प्रॉपर विचार करून, मागीर रिसर्च करून, बॉक्सां कशीं आसात, पेटी कश्यो आसात जे मुसां खातीर बरे आसतले, हे सगळें करून मागीर 2016 साकून स्टार्ट जाल्ली आसा. आतां ऑलमोस्ट 10 वर्सां जावपाक ऑलमोस्ट 10 आयलीं. वर्सां तुजी आतां हय, हितूंतल्यान journey. जाल्ले आसा आणि Right. आयज तुजें नांव रायका हनी म्हणून Thank you. तुजें एक प्रसिद्ध अशें नांव जावन आसा. Yes, पण अशें खूब कडेन पळोवपाक मेळटा की IT सेक्टरान जेन्ना शिक्षण घेता तेन्ना सगळे AC रुमान बसप आणि सोमवार ते शुक्रार फक्त काम करप आणि मागीर शेनवार आयतार स्पेंड करप टायम आणि भरपूर असो पगार मेळटा. पण ते सगळें सोडून तुवें आतां ह्या मधपालन, मधमाशी पालन आणि म्होंव कशें तयार करप हेचेर तूं ट्रेनिंग्स दिता. सो आतां हें मध उत्पादन हेजे सखोल अशी आमकां म्हायती दी पळया. सो हेजो एक फावंडेशन कसो आसा की आतां तुमी म्हणलें न्ही, सारकें आसा की वीक डेज काम करतात, विकेंड असो मेळ्ळो की भोंवपाक मजा करपाक वतात. हांव म्हज्या फ्रेंड्सांक घेवन रानान वतालो. बरोबर. हे म्हजे उलटे आसले. हांव तांकां सॅटर्डे संडे सुद्दां आनी एफर्ट्स घालतालो, तांकां ट्रॅकिंग करपाक लायतालो, वॉटरफॉला कडेन व्हरतालो. थंय हांवें तांकां पळयलें की ते जे लोक आमी थंय वतात ते आमचे बरोबर इतले हॅपी अशे नात. म्हणजे पळयता की ते आमी आयले की बरे हॅपिली हें करनात. कारण कितें, आमी थंय वचून तेंची ती एनवायरमेंट ऑर तेंचे थंय कोणी आमी डिस्टर्ब करतात, थंय कोण कॅन उडयतात ऑर प्लास्टीक उडयतात. फार्मर्स आसा तेंचे प्रॉब्लम्स कितें आसा ते अंडरस्टँड जायना. सो हांवें थंय वचून तेंचे कडेन संवाद स्टार्ट केलो, तेंचे कडेन उलोवपाक स्टार्ट केलें, तेंचे प्रॉब्लम्स ट्राय केलो अंडरस्टँड जावपाक. थंय पळयलें की लायट नाशिल्ली. आतां हांव एक 10-15 वर्सां पयलीं उलयतां. लायट ना. थंय आमी थोडे डोनेशन करून तांकां सोलर लॅम्प्स दिवपाक लागले. सो शिकपा खातीर डिफरंट एक्टिविटीज करपाक लागले. आनी तातूंत एक इम्पॉर्टंट एक्टिविटी म्हणटा ती आमची मधमाशी पालनाची एक्टिविटी, जेतून तांकां फार्मिंगांनी हेल्प जाताले, प्लस मध जे जाता ते मार्केटान सेल करून तेंचे इन्कम सुद्दां जनरेशन जातालें. सो ताका लागून हांवें बी किपींग स्टार्ट केलो. हो म्हाजो फुडलो प्रश्न आसाच तुका की मधमाशी संवर्धन हें कित्याक करूं जाय. कित्याक एक आमकां फक्त तितूंतल्यान म्होंव मेळटा किंवा मध मेळटा हेंच आमकां खबर आसा. पण मधमाशी संवर्धन हेणें पॉलिनेशन कशें जाता हेजी आमकां सखोल अशी म्हायती दी. हय, सो आमचें आतां कशें आसा सर की मोर दॅन 70% जे आमी जेवतात, ओके, मोर दॅन 70% ऑफ द फूड दॅट वी ईट, जेवण आमी जेवता तें कंप्लिटली डिपेंडंट आसा पॉलिनेशनाचेर, परागीकरणाचेर. ते म्हणटा तें मध जे करपा खातीर जे मधमाशी आमचे आसा पळय तेजेर डिपेंडंट आसा. सो आमी तेजेर स्टडी केलें आनी तेजेर कळ्ळें की जे समज मधमाशी आमी समज जे खंय बॉक्सां आमी दवरल्यात त्या फार्मराक खूब हेल्प जाता. तेजी एटलीस्ट 30% इन्क्रीज जाता यिल्डाक, पॉलिनेशन जावन. सो ताका लागून एक शेतकऱ्यान एक मधाची पेटी एटलीस्ट एक बॉक्स पूण दवरपाक जाय. सो तेतून तेजे पॉलिनेशनाचे जे आसता पळय तो जो पॉलिनेशनाचो जो हेडेक आसता तो तेजो सॉल्व जातलो. सो ताका लागून आमी एक पूण पेटी दवरपाक ट्राय करतात. तशें करून आमी तांकां सांगता की परागीकरण, इम्पॉर्टन्स ऑफ पॉलिनेशन प्लस हनी प्रोडक्शन, कित्याक पॉलिनेशन जालें प्लस मध घेवन येवपाकय शकता ती हनी बीज.
तो हाडटलो स्टोर करतलो. सो ते मध सुद्धा मार्केटान हाडून विकपाक शकता. बरोबर. आता तुवें सांगलें की सादारण पॉलिनेशन परागीकरणाक मधमाशी जायच पडटा, पण जर कोणाक सुरवात करपा जाय की आतां नवीन पेटी हाडून दवरपा जाय जाल्यार कसल्या टायपचे मूस जाय ताका? सो आमी आतां पळयतात गोंयान सादारण 4 टायप मूस आसात जे आमी पळयतात की हनी करपाक शकतात, मध करपाक शकतात. तितूंतल्यान 2 मूस आमी इजिली पोसपाक शकतात. तेका आमी एक म्हणटात सातेरी मधमाशी, तेका आमी सायंटिफीक नेम एपिस सेरेना इंडिका म्हणटात. दुसरें आसा स्टिंगलस बीज, तेका आमी पोळ्याचे मूस ऑर बुडकुल्याचे मूस म्हणटात. हे 2 मूस आमी इजिली पोसपाक शकतात गोंयान. सो सातेरी जी मधमाशी असता ते 3 ते 5 किलो मध करता. 3 ते 5 किलो मध एका वर्सा एका वर्सान. सो एका पेटींतल्यान 3 ते 5 किलो मध जाता एका वर्सान. आणि दुसरे आसा स्टिंगलस बीज, जाका डंक आसना, स्टिंग आसना. सो ते एका वर्सान एक 150 ते 200 ग्राम मध करपाक शकता. सो हे आमी इजिली पोसपाक शकता दोनी मूस. हेची ट्रेनिंग खूब गरजेची आसा. सो ट्रेनिंगा खातीर आमी 5 days ट्रेनिंग ऑर्गनायज करतात. कृषी विज्ञान केंद्र नॉर्थ गोवा, सावथ गोवा, मागीर डिफरंट ऑर्गनायझेशन, खादी बोर्ड, अशें आमी ट्रेनिंग ऑर्गनायज करतात. ते ऑर्गनायज करून मागीर स्किम्स आसता गव्हर्मेंटाची. हे आमच्या गोवा गव्हर्मेंटाची स्किमी आसा. हय हय. तेच्या आमकां सखोल अशी म्हायती सांग पळया. सो बेजिकली आमचें कशें आसा की गोवा गव्हर्मेंट जे आतां गोवा खादी विलेज इंडस्ट्रीज बोर्ड हेची एक स्कीम चलता जेतून 90% सबसिडी मेळटा जनरल फार्मराक आनी 95% फॉर SC ST कम्युनिटी. 90% सबसिडी मेळटा म्हणजे आतां एक पेटी जर विकत घेवपा जाय जावं ताका खर्च कितको आसा आनी सबसिडी घेवन ताका जो कोण नवीन करपा पळयता ताका कितके पयशे आपल्या बोल्सांतल्यान दिवचे पडटा? सो इनिशियली आतां समज आमी बॉक्स घेवन स्टार्ट करता, म्हणजे बॉक्स म्हणल्यार एंटायर बी हायव हांव कन्सिडर करता. बॉक्स, तेतून भितर मूस, स्टँड, या फूल राणी माशी घेवन मग जे आमचे वर्कर बी सगळे घेवन एक ताका सादारण 7,000 कॉस्ट आसा. आउट ऑफ 7,000 5,400 गव्हर्मेंट पे करता. 5,400 रुपये गव्हर्मेंट पे करता. हय, 5,400 गव्हर्मेंट पे करता. आणि स्टँड, टूल्स, इक्विपमेंट्स घेवपाक सेपरेट 900 पे करता. सो सादारण ताका 1,600 ताका इजिली ते एक पेटी घेवन तो स्टार्ट करपाक शकता. 1,500 भितर एकटो कोण तरी जर इंटरेस्टेड आसा जाल्यार सुरवात करूं शकता. 1,500 कांयच व्हडलो असो खर्च ना, पण तेणे प्रोडक्शन कितके ताका मेळूं शकता. सो हे आतां मिनिमम आतां आमचे रूल जाल्लो आसा की मिनिमम ताणें 3 बॉक्सेस पूण घेवपाक जाय. सो सादारण समज एक पेटींतल्यान 3 किलोच धरया, 3 ते 5 किलो जाता, पण आमी कन्सिडर करूया 3 किलो. हे 3 किलो कसले? सातोडे मुसाचे. सो 3 किलो कन्सिडर करूया जाल्यार 3 into 5 15 किलो तेजे इजिली हनी प्रोडक्शन जातले. आणि जर तुजे ते दुसरे मूस आसा स्टिंगलेस, तेजे कितके आसा? सो करंटली ते स्टिंगलेसाक सबसिडी ना गव्हर्मेंटाची. सो आमी ट्राय करतात तेका सबसिडी बी हे करपाक विथ द हेल्प ऑफ डिफरंट ऑर्गनायझेशन, बट करंटली तेका सबसिडी ना. सो आतां तेजी रेट आसा 5,000 रुपीज फॉर 1 बी हायव, एंटायर बी हायव. आनी तेच्या खातीर सबसिडी ना मेळना. बट तेका मेडिसिनल व्हॅल्यू खूब आसा. मेडिसिनल व्हॅल्यू चड आसा तेका. सुप्रजीत, आतां म्हाका एक सांग की हे जे आमकां म्होंव मेळटा ते आसाच, पण तेचे व्यतिरिक्त पोलन ग्रेन्स हो एक कितें तरी नवीन विशय हितून जावन आसा. तो कितें आसा पोलन ग्रेन्स? सो पोलन हेका आमी कोंकणीन पिठे म्हणटात. सो पिठे जशे आमी मध काडटा तशे हनी बीज जे भायर वता ते पिठे सुद्दां घेवन येता आनी ते पिठे हाडटले आपणाचे फॅमिली खावपा खातीर. सो जे सरप्लस जे पिठे तयार जाता ते आमी काडपाक शकतात. सो तेका पोलन हार्वेस्टर म्हणून आमी केल्लो आसा. ते पोलन हार्वेस्टर घालून आमी पिठे काडटात. सो मार्केटान जे आतां बेनिफीट समज पळयले जाल्यार तेका मोस्टली जे एथलीट्स ऑर जे कोण जिमान वतात, एक्सरसायज करतात, प्रोटीन इंटेका खातीर हे पिठे यूज जाता. इट इज रीच इन प्रोटीन. सो ते मसल बिल्ड खातीर. सो तेका लागून प्रोटीन इंटेक समज आसा जाल्यार लोक पोलन घेतात. सो हे नॅचरली मेळटा कशें आमकां फुलांतल्यान मेळटा. कोण हाडटा? हनी बीज हाडटा आनी ते हार्वेस्टींग करपाचें आमी करतात. सरप्लस जे पोलन जाता ते आमी हार्वेस्ट करतात. सो नॉर्मल आतां मार्केटान समज पळयलें जाल्यार तेजी रेट समवेअर अरावंड 100, समज आमी 100 ग्रॅम्स घेता जाल्यार तेका सादारण एका 2,000 रुपीज ही रेट चलता. तेका खूब मार्केट व्हॅल्यू आसा. सुप्रजीत, आतांच तुवें सांगलें की जर कोणाक सुरवातीक हें हनी प्रोडक्शन सुरवात करूं जाय जाल्यार पेटी विकत घेवपा जाय जाल्यार ताका सबसिडी आसा. सो ताका सुरवातीक खर्च कितको आसा आनी ताका प्रॉफीट कितको जावची, येणावळ कितकी जातली आनी ताका प्रॉफीट कितको जातलो? सो आतां मी सदांच म्हणटा की इम्पॉर्टंट कितें आसा, नॉलेज इम्पॉर्टंट आसा. ताका लागून ट्रेनिंग खूब गरजेची. सो ट्रेनिंग घेवन स्टार्ट करपाक जाय. सो आमी आतां ट्रेनिंग ऑर्गनायज करतात. 5 दिसाचे ट्रेनिंग प्रोग्राम. ट्रेनिंग्स खंय आसता आतां? सो मोस्टली हे आतां आमी कृषी विज्ञान केंद्र नॉर्थ गोवा, सावथ गोवा ICRान जाता, ऑर सावथ गोवा आमचो कृषी विज्ञान केंद्र मडगांव आसा. सो ती जाता ट्रेनिंग. तशेंच खादी बोर्डाच्या अंडर आमी ट्रेनिंग ऑर्गनायज करतात.
सो ह्या ट्रेनींग डिफरंट ट्रेनिंग्स ऑर्गनायज जाता. सो तुमकां नियरस्ट समज खंय इन्फॉर्मेशन जाल्यार कृषी विज्ञान केंद्रान तुमी नांव तुमी नोंद करपाक शकता, रेजिस्टर करपाक शकता आनी तशें करून तुमी स्टार्ट करपाक शकता जर्नी. सर्टिफिकेट खूब इम्पॉर्टंट, कित्याक सर्टिफिकेट आसा जाल्यार तुमकां स्कीम मेळटली, सबसिडी मेळटली. सो ताका लागून सर्टिफिकेट घेवन मागीर स्टार्ट करप. सो एक सर्टिफिकेट समज तुमचे कडेन आसा जाल्यार तुमी 10 बॉक्सेस घेवपाक शकता. पर पर्सन 10 बॉक्सेस फॉर वन बी किपींग सर्टिफिकेट. साधारण आता 1500 रुपया 1500 रुपयान तूं 1500 गुणिले 10 15,000 तुका एक इन्व्हेस्टमेंट आसा ताका. Right. आणि त्या 15,000तल्यान तुका इन्कम कितको जावं शकता. सो आमी कन्सिडर करूया लोअर सायड लायक 3 किलोच मध बरोबर, जाता. yes. ओके, सो तुमी समज एक 10 बॉक्सेस घेतले जाल्यार तुमकां 30 किलो मध काडपाक शकता तुमी विथ 10 बॉक्सेस, 10 बॉक्सां घालून. आनी तेजी मार्केट रेट सादारण आतां जी आतां मार्केट रेट चलता ती 1,500 ते 2,000 रुपये किलो आसा. हा 2,000 कितें रुपये आसा? किलो. सो मल्टिप्लाय करत विथ 2,000 रुपीज. सो ही ताका प्रॉफीट आसा. आणि हो म्हाका दिसता असो एकूच बिझनेस आसा की त्या बिझनेसान तुका 24 वरां दिवपाची गरज सुद्दां ना. फक्त तुवें थंय वयर बॉक्सीस दवरले, तुजें काम जालें. फक्त मदीं मदीं वचून ताका इन्स्पेक्ट करपाक जाय हय, तुवें. सो हितून इन्स्पेक्शन कशें आसता सर की आमी प्रत्येक विकाक म्हणजे एक विकाक एक सॅटर्डे वा संडे विकेंड केन्नाय समज कोणी काम करता जॉबान आसा सो विकेंडाक सॅटर्डे वा संडे एकच 15 मिनटां ताणें दिवपाक जाय. फक्त 15 मिनटां हय, दिवपाक फक्त जाय. 15 मिनटां ताणें दिवपाक जाय. चडांत चड आमी 15 दीस पर्यंत स्कीप करपाक शकता. पूण समज आमी 1 म्हयनो पर्यंत गेले ताका तशेंच सोडले जाल्यार मागीर तो उडून वतात मूस. सो आमी एक 8-8 दिसान आमी रेगुलर इन्स्पेक्शन दवरतात, चॅक करतात की मूस सारकी आसा की ना, राणी माशी सारकी काम करता की ना, मध हनी प्रोडक्शन जाता की ना, पराग सारके घेवन येतात की ना, असे वेरियस सगळे आमी एक पॅरामिटर दवरलेले आसा. ते सगळे क्रॉस चेक करता बाबा जाता की ना. समज जाता जाल्यार हेल्दी क्वेन कॉलनी आसा तुमची ती कशीच सोडून वचपाना. सो इज लायक थोडे अशी कॉलनीज आसात जे 20-30 वर्सां पर्यंत रावपाक शकता तुमचेच बरोबर, लायक लायफ टायम कॅम्पेनियन म्हणजे तुमचे बरोबरच रावतले ते. जसे आमी पार्टनर आसता तसे लायफ टायम पार्टनर आसपाक शकता. हे स्टिंगलेस बीज आमी म्हणटात. 20-30 वर्सां एकच कडेन रावतात ते. सो अशें करून आसता. सुप्रजीत, आता तुवें सांगलें की 30 किलो मध आमकां मेळूं शकता आणि जरी आमी 1,000 रुपया रेट धरलो जाल्यार कितके जातले हेचें गणीत आनी एक फावटी सांग पळोवया. हय. सो आमी आतां समज म्हणटा की समज आतां हनी प्रोडक्शन आमी करता. सो सातोडे मोसाचें हनी प्रोडक्शन जालें. 3 किलोच आमी मध म्हणया 10 बॉक्सीस घालून 3 किलोच मध जालें जाल्यार 30,000 ताका केजी हें हनी प्रोडक्शन जातलें. सो ताका कॉस्ट कितें आसा, वन टायम ताचो कॉस्ट आयिल्लो बी बॉक्सीस घेवपाक तो कितें 15,000 रुपया कॉस्ट 15,000 कॉस्ट जालो. बट ते आतां रिकरींग थोडे कॉस्टीज आसता तेचे, जशें की आतां समज ताका आतां फावंडेशन शीट्स म्हणून एक आसता ते घालपाचे आसता. सो सादारण आमी आतां कॉस्ट दवर एक 20,000 सुद्दां कॉस्ट 20,000 रुपया कॉस्ट कॉस्ट आयलो. आयलो. हय. सो ताका 30 केजी आयले. सो समज ताचो मार्केट व्हॅल्यू 1,000 रुपीज 1,000 धरुया. धरया. सो ताका 30,000 रुपया ताका व्हॅल्यू ताका मेळटा. फर्स्ट इयर ताका प्रॉफीट जालें. सो मायनस केलें जाल्यार तुका एक 10,000 प्रॉफीट आयलो तुगेलो. नेक्स्ट इयर बाकी सगळे काय घेवपाक ना. तुवें स्वता मल्टिप्लाय करता नवी राणी तयार जाता. सो हेतून तुगेलो जो कॉस्ट आसा पळय तो तो खूब कमी इनिशियल जालो. कॉस्ट आसा तो कांयच कांयच आसना आणि आसना. फक्त तुका प्रोडक्शन हय. कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट आणि हे जातली कमी Right, जातली right. आणि प्रॉफीट जो आसा तो मार्जिन लेवल वाडटली तुजी. बरोबर. हें अत्यंत म्हत्वाचें आसा. सुप्रजीत, जर आमकां अर्बन एरियाज म्हणजे शहरांनी लोक रावता तांकां जर कितें वयर टॅरेसाचेर तांकां अशें हनी प्रोडक्शनाचें घेवपा जाय जाल्यार आजूबाजूचे लोक कितें विरोध करचे ना, कित्याक सगळे मूस म्हणल्यार सगळे आंगार कांटो येता, कित्याक तो कांटो तेंच्या आंगार तोपता. सो ते कशे विरोध करता आणि ताका कशें आमी आन्सर दिवपाक जाय. सो हेका लागून बेस्ट सोल्युशन आमी काडलां की अर्बन एरियाजान जे आमी पळयतात अर्बन बी कीपर जे थोडे इंट्रस्टेड आसा तेंचे न्ही मेन कितें आसता प्रॉब्लम की एक तर फ्लोरा फुलां कमी असतात आणि दुसरें म्हणजे जेन्ना आमी म्हणटा की कंप्लेन कोणी करता म्हणजे कॉलनीन आसता एक बिल्डींग आसता सो तेतून कंप्लेन करतात नेबर्स. सो तांकां लागून बेस्ट उत्तम म्हणजे बेस्ट बीज आसा ते स्टिंगलेस बीज जेंकां डंक ना आणि त्यांची रेंज सुद्धा खूप कमी असता. ते चडी पयस वचनात. लायक 100-300 मिटर्स पर्यंत बेस्ट तेंचें पॉलिनेशन जाता. समज कोणा कडेन रूफटॉप गार्डन आसा ऑर किचन गार्डन आसा तांकां लागून हे बेस्ट बीज आसा एकदम बेस्ट. पॉलिनेशनय करतले प्लस हनी प्रोडक्शन तुमकां लोकली जे तुमचेच बाल्कनीन ऑर आनी तुमी टॅरसीन हितून पॉटान दवरल्ले आसा वाजान दवरले आसा तेतूंतल्यानच फुलांतल्यान नॅक्टर घेवन येतले. सो अशें करून एक सादारण 100 ते 200 ग्रॅम हनी प्रोडक्शन जाता.
कमी प्रोडक्शन जाता बट ताचो मार्केट व्हॅल्यू खूब आसा आनी खूब औषधी मध जाता. औषधी मध आसा. खूप फक्त ताका आत्ताच सद्य परिस्थितीन सबसिडी म्हणटा ती ना, बरोबर पण आता कालांतरान सबसिडी कदाचित येऊ शकता ताका. बरोबर. आता म्हाका एक सांग, हे आता जे मूस आसा ते स्टिंगलेस मूस तुवें म्हणले, ते आता खंयच्या तरी फुलाचेर बसता तो मध हाडटा, मागीर दुसऱ्या फुलाचेर बसता तो मध हाडटा, मागीर ते सगळो मध असो मिक्स जावचो ना. सो एक आमी आतां हनी बीजाचे पॉयंट ऑफ व्यू पळोवपाक पडटलें. हनी बीजांक कितें जाय, तांकां न्ही मिक्स खूब आवडटा, लायक जांबळां, रिटे, सुरगां, कोकोनट, आमचे नाल्लाचे पोलन, सगळे मिक्स, पराग, हनी मिक्स तांकां आवडटा. तांकां एकच समज दिली न्ही तांकां आवडना. जशें की आमकां आतां डेली सकाळीं दनपारां रातीची समज चपातीच खावपाक लायली तर आमकां आवडपा ना. तशें हनी बीजांक सुद्दां तेच जाय, म्हणजे तांकां फ्रुट्स, वेजिटेबल मिक्स जाय. तशेंच आमी पळयतात की हनी बीजांक डिफरंट फुलां जेन्ना आमी दितात तेन्ना तेंची कॉलनी ब्रूड डिवलपमेंट, तेंची भुरगीं डिवलपमेंट बरी जाता. सो तेका लागून आमी म्हणटा की सदांच मिक्स तांकां दिवपाक जाय. मोनोफ्लोरा समज एकच टायप आमी दिले जाल्यार मार्केटींग करपाक बरें आसा, पण एज हनी बी कन्जर्वेशन ऑर हनी बी पॉयंट ऑफ व्यू आमी जेन्ना चिंततात तेन्ना तें एक्चुली तांकां बरें न्ही. सो आमी तेंय चिंतपाक जाय, मिक्स हनी सदांच बरें आसता. आता सुप्रजीत, तुवें सगळे हेच्या बद्दल सखोल अशी म्हायती दिली आसा, पण सगळ्यात म्हत्वाचें म्हणजे जे कितें मधमाशी आसता, मूस आसता, तेंचे एनिमीज कितें कितें आसा. सो फर्स्ट ऑफ ऑल आमी पळयता सगळ्यांचे की व्हडलो एनिमी मनीसच आसा. मनीसच आसा. समज आमी खंय तरी पोळे दिसले ऑर समज कितें तरी एक बी हायव दिसले, आमी काडटले ताका उजो लायतले, आमी ताका स्प्रे मारतले, पेस्टिसायड, इन्सेक्टिसायड मारता आनी तांकां धाडावन उडयतले. सो व्हडलो एनिमी मुसाचो मनीसच आमीच आसात. सो ताका लागून आमी पळयतात की आमी फर्स्ट ऑफ ऑल अवेरनस हाडपाक जाय. सेशन्स ऑर्गनायज करतात आमी विलेज लेवल ऑर समज आमी सिटी लेवल ऑर्गनायज करतात सेशन्स. इवन हो सुद्दां आमी आतां पळयतात ऑल इंडिया रेडिओ खूब लोक आयकतात तुमचे. सो एक अवेरनस जावन आमी हनी बी कन्जर्वेशन, सेव बीज हे कॅम्पेन आमी रन करतात, तें इम्पॉर्टंट आसा. सेकेंड आमी एनिमी पळयतात की वॉस्प, गांजील मूस म्हणटा ताका, नाजाल्यार आमचे आतां एंड्स, मुयो आसात ते आमकां सतयतात. समज सेरेना इंडिका जाल्यार ताका एक कीड लागता, ताका वॅक्समॉथ म्हणटात, जी मेण खावपाक येता. सो ते इशू आसा. आनी ओवरऑल समज तुमी म्हाका विचारलें जाल्यार आमकां क्लायमेट चेंज, जशें की फ्लावरींग प्लॅटर्न इफेक्ट जावपाक लागला, पावस केन्नाय पडटा, सो फ्लावरींग जी आमची फुलां आसता ते इफेक्ट जावपाक लागला. सो ताका लागूनय आमी मातशे प्रॉब्लम आमी फेस करतात. सो मेन एनिमी इज डेफिनेटली ह्युमन. लास्ट 100-200 इयर्स ते चडच वाडलां बिकॉज ऑफ अर्बनायझेशन. झाडां कट करपाक लागल्यात आमी, बिल्डिंगेन येता जाल्यार बिल्डिंगांतल्यानय आमी तांकां धाडयतात. सो ते खूब एक स्ट्रेस जावपाक लागला तांकां. आता सुप्रजीत, म्हाका एक सांग की आमच्या गोंया भितर हें हनी बी प्रोडक्शन आसा. आता तुज्या मार्फत आणि ICRच्या मार्फत, एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या मार्फत खूब कडेन अवेरनेस प्रोग्राम जाता, पण गोंयचे रँकींग कम्पेर्ड टू अदर स्टेट्स कितकी आसा आणि कितकी मागणी आसा गोंया भितर, कित्याक गोंयान आतां खुबशे टुरिस्ट लोक येता, सो कितकी मागणी आसा गोंया भितर. सो आमी आतां जेन्ना आमी कन्सिडर करतात विदीन इंडिया, समज बेस्ट स्टेट जे हनी प्रोडक्शन जे करतात तेतून कन्सिडर जाता UP, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब. सो हेतून आमी कन्सिडर करता दे प्रोड्यूस टन्स ऑफ हनी. नो एक डिस्ट्रिक्टान 100-200 टन हनी प्रोडक्ट जाता तेंचे हितून. सो ओवरऑल पळोवपाक गेल्यार 30% जे प्रोडक्शन जाता ते UPंतल्यानूच येता. ओके, सो खूब डिमांड खूब आसा, बट आमचे कडेन फार्मींग ना इतलें व्हडलें. जशें की तेंचे जे हनी प्रोडक्शन येता, मेजॉरिटी हनी प्रोडक्शन सासवांतल्यान येता, मस्टर्ड फार्म्सांतल्यान येता. आमचे कडेन ते ना. पण तरी पण आमचे कडेन आतां कुळागरां आसा. येस. त्या कुळागरांतल्यान जर आमी प्रत्येकाने जर असो विचार केलो की अशें दवरून आमी तितूंतल्यान म्होंव जे आसा तेचें प्रोडक्शन करूं शकता, जाल्यार कदाचित प्रोडक्शन वाडूं शकता. सो एज अ गोवन बी किपर्स आमचे जे आमी सगळे उलयता, आमी कितें म्हणटात, आमी गूड क्वॉलिटी हनी दिवया, नॉट क्वॉन्टिटी. क्वॉन्टिटीचेर फोकस दिवपाक शकना बिकॉज आमचे कडेन तशी फार्मां नात, लँड इतली व्हडली ना, जी फार्म्स इतले व्हडले ना, मस्टर्ड फार्म्स आमचे कडेन ना. पण क्वॉलिटी हनी आमी दिवपाक शकतात गोंयांत, डेफिनेटली करपाक शकतात. आनी तेतून बेस्ट हनी म्हणटात ते आमचे स्टिंगलेस बी हनी येता, जे आनी खंयच मेळना. जाल्यार ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल रिजनानूच हें हनी मेळटा. युनीक हनी आसा, हें आमी करपाक शकता इजिली. सो आमचे गोंयचो तरणाटो जर आसा, जर तेणें विचार केलो जाल्यार हनी बी प्रोडक्शनान ताका खूब असो यश मेळूं शकता. बरोबर, डेफिनेटली. आतां एक सांग सुप्रजीत, FPO तयार केले अशें तुवें सांगलेलें आसा, तो हे FPO म्हणजे कितें आनी हे हनीच्या खातीर FPO कितें आसा. सो एक खूब गरज आशिल्ली की एक क्लस्टर फॉर्म करपाक, ताका फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणटात. सो ही आमी आतां कुशावती डिस्ट्रिक्ट जी आमची न्यूली फॉर्म कुशावती डिस्ट्रिक्टांनी आमी एक FPO फॉर्म करपाचें आसा.
सो जे हितून आमकां करंटली 300 फार्मर्स आनी मेजॉरिटी फार्मर्स वील बी महिला फार्मर्स, जे महिला बी किपर आसतले तांकां आमी ट्रेनींग दितले. ट्रेनींग दिवन तांकां बी बॉक्सीस मधमाशी कशें करून पोसप, कशें करून हनी प्रोडक्शन करप, कशें करून हनी हार्वेस्टींग करप, प्रोसेसींग ऑफ हनी हें करून स्वताची एक ब्रँड सेट करून मार्केटींग कशें करप सगळें आमी तांकां शिकयतले. 300 वुमन बी किपर्स आमी आतां ती एसोसिएशन फॉर्म करपा आसा. आतां तो प्रोसेस चालू आसा, जसो आतां बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आनी बाकी सगळे प्रोसेस आमचो चालू आसा. सो हे हितून आतां इट इज लायक एक कॉपरेटीव युनिट कशें आसा, कॉपरेटीव सोसायटी बी कशी आसता, आमी दूद कशें घालता तशें हे हनी घालतले, जे बी किपर्स ते हनी घालतले एक कडेन युनिटान, आनी ते हनी प्रोडक्शन मागीर पॅकेजींग करून मार्केटींग आमी करतले. आणि आमचे गोंयचे नांवाचे एक मार्केटींग जावन ब्रँड तयार जातलो. डेफिनेटली हें अत्यंत म्हत्वाची अशी तुवें आतां म्हायती दिल्ली आसा. आयकुप्या न्हू, जशे आमचे माननीय प्रधानमंत्री प्रत्येक फावटी म्हणटा की स्वीट रेव्होल्युशन, म्हणजे हनी प्रोडक्शनाक स्वीट रेव्होल्युशन अशें नांव दिल्लें आसा. जशें ग्रीन रेव्होल्युशन, ब्ल्यू रेव्होल्युशन, येलो रेव्होल्युशन, तशें हेका स्वीट रेव्होल्युशन अशें नांव दिल्लें आसा. आणि आमचे माननीय मुख्यमंत्री, गोंयचे मुख्यमंत्री सदांच म्हणटा की स्वयंपूर्ण गोवा जावपा जाय. सो जेन्ना स्वयंपूर्ण गोवा आमी म्हणटा तेन्ना हें म्होंव कशें तयार करप, मध उत्पादन आणि मधमाशी संवर्धन हें कशें करप, आणि हितूंतल्यान कशें येणावळ बरी जातली आणि एक स्वयंरोजगार कसो त्या तरणाट्याक मेळूं शकता. हेच्या बद्दल आयज सुप्रजीत रायकर मुद्दाम तूं बाणावली सकून हांगा आयलो म्हणून हांव आकाशवाणी केंद्रा तर्फे तुजे मनपूर्वक धन्यवाद म्हणटा. आणि तुका बरें यश मेळूनी, आणि तुका लागून आणि जे कोण तरणाटे आसा तेंच्यांनी प्रत्येक गांवांनी हें हनी बी प्रोडक्शन जावनी अशी हांव इच्छा व्यक्त करता. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू. देव बरें करूं.